ऐस सुरासुरमनुसिंद्रवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनाणदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनमगणहराणम् अज्जावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं ते सिं विशुद्धदंसन नानपहाना समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये शुभोपयोग कशाला म्हणतात. अंतरंगामध्ये जेव्हा शुभ परिणती असते, शुभ भाव असतो, त्यावेळेला तो शुभोपयोग आहे. जर आमची क्रिया शुभ आहे पण अंतरंगामध्ये शुभ भाव नाही तर आमचा तो शुभोपयोग म्हटल्या जात नाही. म्हणजे क्रिया शुभ दिसते आहे परंतु भाव जर त्याच्याशी जोडला नसेल तर ती नुसती शुभ योग आहे, शुभोपयोग नाही. आणि म्हणून शुभोपयोगामध्ये आमच्या उपयोगाची एकाग्रता शुभ परिणतीशी असणं आवश्यक आहे. या दृष्टीने आपण ध्यानाचे विषय पण बघितले. शुभोपयोग असताना आम्ही कशा प्रकारे पंचपरमेष्ठीचं चिंतन मनात करायचं, अर्हंत परमेष्ठीचं स्वरूप, सिद्ध परमेष्ठीचं स्वरूप, आचार्यांच्या विषयी कशा प्रकारे गुणांची प्रीती, गुणानुरती आमच्या जीवनात असावी लागते. उपाध्यायांच्या प्रती आमच्या मनामध्ये उपाध्याय परमेष्ठी हे वाग्मी, स्वपरमतज्ञानी, सिद्धांत प्रतिपादक असे असल्यामुळे विशेष ज्ञान त्यांच्या जीवनात असतं. आणि या सगळ्यांना आम्हाला स्मरण करायचं, त्याचं अनुचिंतन आमच्या जीवनात करणं हा या ठिकाणी नक्कीच शुभोपयोग म्हटल्या जाणार आहे. या अनुषंगाने आपण साधू परमेष्ठीच्या गुणांचं देखील वर्णन बघणार आहोत, जे 28 मूल गुणांचं पालन करतात. किंवा रत्नकरण शावकाचार मध्ये जो श्लोक आचार्यांनी दिलेला आहे, विषयाशावशातीतो निरारंभो परिग्रह ज्ञान ध्यान तपोरक्तः तपस्वी स प्रशस्यते. विषयांच्या पासून जे अत्यंत विरत आहे, आरंभ आणि परिग्रहांपासून जे निवृत्त आहे, आणि ज्ञान ध्यान आणि तप यांच्यामध्ये जे अनुरक्त आहे ते साधू परमेष्ठी 28 मूलगुण त्यांच्या जीवनात असतात. 5 महाव्रतांचं पालन करतात, 5 समितींचं पालन करतात, 5 इंद्रिय निरोध त्यांच्या जीवनात आहे, 6 आवश्यक आहे आणि 7 शेष गुण त्यांच्या जीवनात असतात. केशलोचन, उभं राहून आहार घेणं आदी. अशा प्रकारे हे साधू परमेष्ठी कसे असतात तर जे अनंत ज्ञानादी अशा शुद्ध आत्मतत्वाची जे साधना करतात त्यांना साधू परमेष्ठी म्हटल्या जातं. साधू परमेष्ठीचं स्वरूप जर आम्हाला चिंतनात घ्यायचं असेल तर एक ओळ मी त्या ठिकाणी सांगेल नक्कीच. लांछन रहित चंद्रमा आणि तापरहित मार्तंड म्हणजे संत आहे किंवा साधू आहे. चंद्रमामध्ये लांछन आहे पण संत असे आहे किंवा साधू असे असतात. लांछन रहित चंद्रमा आणि तापरहित मार्तंड म्हणजे साधू जीवन आहे. नंतर सिंहासमान जे पराक्रमी असतात, आपल्या कोणत्याही दैनंदिन कार्यामध्ये, व्रतपालनामध्ये शिथिलाचार मुळीच ते जीवनामध्ये करत नाही. गज समान स्वाभिमानी आहे.
बैल समान भद्र प्रवृत्ती रूप असतात, मृगाप्रमाणे सरळ आहे, सूर्या समान तेजस्वी आहे, सागरा समान गंभीर आहे, परिशह आणि उपसर्ग आले असताना मेरू समान जे अकंप आहे, चंद्रमाप्रमाणे शांतीदायक आहे, रत्नाप्रमाणे प्रभापुंज आहे, आकाशाप्रमाणे निरालंबी आहे, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील आहे आणि पशुप्रमाणे निरीह गोचरी वृत्तीचे धारक आहे, वाऱ्याप्रमाणे निसंग आणि मोक्षाचे अन्वेषक असे हे साधू परमेष्ठी जीवनात नित्य आराधना करण्यायोग्य आहे. आणि असं जेव्हा नमो लोये सव्व साहूनम हे पद आम्ही जेव्हा चिंतनामध्ये घेतो, तर या साधू परमेष्ठीची अशी आकृती, असं सौम्य शांत मुद्रा आमच्या डोळ्यासमोर आपण आणायला पाहिजे. आणि अशामध्ये आमची जेव्हा प्रवृत्ती आहे, हा आमच्या जीवनामधला शुभोपयोग असणार आहे. या शुभोपयोगाला आपण बघूया आता आणखी थोडस, की चौथा भाव या ठिकाणी सांगितला पंचपरमेष्ठी बद्दल. तर या ठिकाणी गुणानुवाद आणि रस आणि स्थावर जीवांप्रती दयाभाव अनुकंपा, 5 स्थावर कैक जीव आणि विकलत्रय म्हणजे द्विनेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंत आणि पंचेंद्रिय संज्ञी आणि असंज्ञी अशा रीतीने षटकायिक जीवांवर अत्यंत दयाभाव अंतरंगामध्ये असणं, अनुकंपा भाव असणं, करुणा भाव असणं, याचं नाव आहे शुभोपयोग. आता हा शुभोपयोग करुणा भाव आधी एक गाथा या प्रवचनसार मध्ये येऊन गेलेली आहे, आणि त्यावेळेला करुणा भाव हा जीवाला सांगितलेला असताना त्याचा 2 अर्थ केलेला होता, करुणेचा अभाव आणि करुणा भाव. यामध्ये मी दुसऱ्यांचं चांगलं वाईट करू शकतो, ते माझ्या अधीन आहे, मी त्यांना जसं पाहिजे तसं परिणमवू शकतं, अशा बुद्धिपूर्वक जर आम्ही त्यांच्यावर करुणाभाव करत असू, तर हा जीवनातला मिथ्यात्व भाव आहे. मी दुसऱ्यांचं काहीही करू शकत नाही, परंतु त्याच्यामध्ये जे दुःख आहे ते दुःख बघून मला त्या दुःखाला दूर करण्याची जी इच्छा झालेली आहे, आणि होणार परिणती त्याची त्याच्यानुसार आहे, पण त्याला काहीतरी आम्ही करू शकतो याचा अर्थ आम्ही काहीतरी त्या ठिकाणी अनुकंपा भाव ठेवून त्याचं दुःख आमच्या यथाशक्ती दूर करण्याचा जो प्रयत्न आम्ही जीवनात करणार आहे, कोणता कर्तृत्व भावना विरहित प्रयत्न असा जो करणार आहे, ती आहे सम्यक दृष्टीची करुणा. की माझ्या समान ते पण जीव आहे, ते पण जीवित असले पाहिजे, हा भाव अंतरंगामध्ये ठेवून त्यांच्याविषयी अपार अनुकंपा जीवनात ठेवणं. मला तर माझ्या मोक्ष मार्गाची प्राप्ती सुरुवात झालेली आहे, त्यांच्याही जीवनामध्ये कशा प्रकारे त्यांना मोक्ष मार्गस्थ ते होतील, त्यांच्या जीवनामध्ये हे संसार परिभ्रमणाचं दुःख दूर कसं होईल, या दृष्टीने त्यांच्यावर जर काही अनुकंपा करू शकत असेल, त्यांचं दुःख दूर करण्याचा जो प्रयत्न निस्वार्थ बुद्धीने, म्हणजे मी त्यांच्यावर उपकार करतो, मी त्यांचं दुःख दूर करू शकतो या हेतूला, म्हणजे या कर्तृत्व बुद्धीला टाळून जर अनुकंपा त्यांची असेल, तर ती सम्यक दृष्टीची अनुकंपा म्हटली जाते, आणि ही मोक्ष मार्गामध्ये शुभोपयोगामध्ये गणल्या जाते. आणि जर मी त्याला मदत केली आणि म्हणून त्याला फायदा झाला, मी त्याला औषधोपचार केला म्हणून त्याचा जीव वाचला, किंवा मी त्याला संकटामध्ये लोटू शकतो, अशा तऱ्हेच्या कर्तृत्व बुद्धी पूर्वक जर काही जीवनामध्ये परिणाम असेल, तर तो मिथ्यात्व पोषक परिणाम आहे. म्हणून कर्तृत्व बुद्धीला विराम देऊन कर्तव्य बुद्धीनी जेव्हा हा जीव कार्य करेल, तेव्हा खरी त्याची अनुकंपा असणार आहे. म्हणून ही सम्यक दृष्टीची अनुकंपा ही मोक्ष मार्गामध्ये कथनचित प्रयोजनीय सांगितलेली आहे. आणि शुभभाव, ही शुभभावाची भूमिका कशी असते, तर पूर्णतः वितराग दशा पण नाही आहे, आणि पहिल्या गुणस्थानापासून 3ऱ्या गुणस्थानापर्यंतची जी सराग अवस्था आहे ती पण नाही, 4थ्यापासून 6व्यापर्यंतची ही भूमिका त्यांची जीवनात असणार आहे.
तरतम रूपाने शुभोपयोगाची परिणती जीवनामध्ये त्यांच्या दिसणार आहे. आणि मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी त्याच्या जीवनात त्याचा सद्भाव असेल तर खऱ्या अर्थाने शुभोपयोग त्याच्या जीवनात म्हणता येत नाही. मग प्रश्न आमच्या जीवनात असा परत उपस्थित होतो की आम्ही मिथ्यात्व सहित आहो की नाही याचा निर्णयही आमचा नाही, आणि आम्ही तर शुभक्रिया आज करतोय, स्वाध्याय करतोय, अष्टक देतोय, परोपकार करतो आहे. मग आमच्या ह्या क्रिया शुभोपयोगाच्या क्रिया आहे की अशुभोपयोगाच्या क्रिया म्हणायच्या? हा प्रश्न ज्या वेळेला अंतरंगात उत्पन्न होतो, आणि जर याला आम्ही केवळ अशुभोपयोग म्हटलं तर आम्ही ह्या क्रिया का कराव्या हाही प्रश्न आहे. जर आम्ही अध्यात्म दृष्टीने याचं चिंतन केलं तर आम्हाला अध्यात्म हे सांगणारे 3 गुणस्थानापर्यंत शुभोपयोग असूच शकत नाही. पण जर आम्ही व्यावहारिक नयाच्या दृष्टिकोनातून, कारण कथन हे 2 नय पद्धतीमध्ये असतं, व्यवहार नय आणि निश्चय नय. यावेळेला व्यवहार नयाला प्रधानता देऊन आम्ही व्यवहार सम्यक दृष्टी आहे हे मानून, किंवा आमची जर देवगुरु शास्त्रावर अकाट्य श्रद्धा आहे तर व्यवहार सम्यक दर्शन निश्चितपणे आमच्या जीवनात आहे. आणि आम्ही जर मन वचन कायेची एकाग्रता साधून या क्रिया संपन्न करतोय आणि आमचा कुठल्याही प्रकारचा ऐहिक सुखाचा अभिलाषापूर्वक कोणताही भाव अंतरंगात नाही, ऐहिक सुखाची प्राप्ती झाली पाहिजे या कुठल्याही अभिलाषेनी आम्ही ह्या गोष्टी करत नाही. पहिल्यांदा हा निर्णय जर आमच्या जीवनात असेल तर आमच्या ह्या क्रिया कोणत्या आहे या भानगडीत आपण न पडता ह्या क्रिया आम्हाला करायच्याच आहे हा भाव निरंतर आमचा त्या आस्था व्रतांमध्ये, देवांमध्ये, शास्त्रामध्ये, गुरूंमध्ये आमची असलीच पाहिजे. तर अशी ही शुभक्रिया आमच्या जीवनात आम्हाला अत्यंत उपयोगी किंवा व्यवहार परंपरेने ती मुक्तीचं कारण मानल्या जाणार आहे. याविषयी वृंदावन कवी लिहितात, जो जन श्री जिन देव को जानत, प्रीति सो वृंद तहा लवला है, अत्यंत प्रीतिपूर्वक तिथे चित्त लावतो. जो जन श्री जिन देव को जानत, प्रीति सो वृंद तहा लवलावे, म्हणजे अत्यंत प्रीतिपूर्वक जिनेंद्र भक्तीमध्ये तो रत होतो. सिद्धनी को निज ज्ञान ते देखिके, ध्यापक होय के ध्यान में ध्यावे. आणि सिद्ध हे आमचं ध्यान करण्या योग्य स्थान आहे, त्याला देखील हा अत्यंत ध्यानाचा विषय बनवून तिथेच आपलं निरंतर एकाग्रता साधतो. औ अनगार गुरुनी में भक्ति दया सब जीवन माही दिडावे, ताक हो श्री गुरु देव बखानत, सो शुभो रूप उपयोग कहावे. तर अशा प्रकारे देव, सिद्ध, अरहंत आणि अनगार गुरु आणि जीवांप्रती असणारी दया यांच्यामध्ये जो आमचा उपयोग एकाकार झालेला आहे त्याला शुभोपयोग असं म्हणायचं. आणि जेव्हा जीव शुभोपयोगाच्या भूमिकेत तरी का येतो हाही प्रश्न आहे की ज्या वेळेला तो शुद्धोपयोगामध्ये स्थिर राहू शकत नाही, त्याचा निरंतर पुरुषार्थ तर शुद्धोपयोगात स्थित राहण्याचा असतो, पण शुद्धोपयोगात तो स्थित राहू शकत नाही, त्यावेळेला अवश्यपणे त्याला शुभामध्ये प्रवृत्त व्हावं लागतं. म्हणून हा शुभ भाव त्याच्या जीवनात अवश्यपणे येणारा भाव आहे. आणि या अवश्यपणाने येणाऱ्या भावामध्ये जी क्रिया दिसते ती आवश्यक म्हटल्या जातात. आवश्यक, अवश्यपणे ही शुभोपयोगाची भूमिका जीवनात आलेली आहे. आणि अशा वेळी त्याच्या जीवनात जिनधर्म, स्वाध्याय, सामायिक ह्या गोष्टी निरंतर दिसणार आहे आणि म्हणून याला आवश्यक असे म्हणतात. शुभोपयोगाचं बाह्य निमित्त कारण देव, शास्त्र, गुरूंची भक्ती हे जीवनात असणार आहे. आणि या गोष्टीचा प्रयोग आमच्या जीवनात जर आम्हाला करायचा असेल शुभोपयोगाचा, तर शुभोपयोगाची भूमिका कशी आहे
तर शुभोपयोग आम्हाला कथनचित उपादेय पण आहे आणि कथनचित हेय पण आहे. आणि या दृष्टीने शुभोपयोगाकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन देखील कसा असला पाहिजे. शुभोपयोगामध्ये जर आम्ही निरंतर रत राहत असू आणि शुद्धोपयोगाची यत्किंचितही खबरबात जर आम्हाला नसेल, शुद्धोपयोग काय आहे इकडे आमचं लक्षही नसेल, तर आमचा शुभोपयोग आम्हाला सांगतो की हे आहे, हे कथनचित तुला सोडण्यायोग्य आहे, याच्यामध्ये तू किती काळ अडकून पडणार आहे, तुला याच्याही वरची भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि हा जीव रात्रंदिवस जर विषयांमध्ये अनुरक्त असेल, पंचेंद्रियाच्या विषयांची तुष्टी करण्यामध्ये, पुष्टी करण्यामध्ये हा आपला निरर्थक वेळ घालवत असेल, तर त्याच्यासाठी आचार्यांचा उपदेश असणार आहे, तू या पंचेंद्रियांच्या विषयांपासून दूर हो, तू शास्त्र पठण कर, कंठस्थ कर, स्वाध्याय कर, देवशास्त्र गुरुमध्ये रममाण हो. हा म्हणजे शुभामध्ये प्रवृत्त होण्याचा त्याच्यासाठी उपाय उपदेश आचार्यांचा असणार आहे. म्हणून ही शुभोपयोगाची भूमिका म्हणजे जणू दुधारी शस्त्र आहे, ते योग्य रीतीने आम्हाला चालवावं लागणार आहे. त्या शस्त्राच्या माध्यमातून आम्ही अशुभोपयोगातून बाहेर पण पडू शकणार आहे. पण तिथेच जर आम्ही अडकून पडलो तर वरची भूमिका पण आम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून या शुभोपयोगाला आम्ही नीट समजलं पाहिजे. निरंतर आमच्या अंतरंगामध्ये भावना तर आमच्या शुद्ध आत्मतत्वाची प्राप्ती हीच असली पाहिजे. आणि या प्राप्तीसाठी जे जे काही करायचं आहे ते सगळं आमच्या जीवनात आम्हाला करावं लागणार आहे आणि सोडावं पण लागणार आहे. अशी ही शुभोपयोगाची भूमिका आम्हाला समजायची आहे. जसं पैलतीर आम्हाला गाठायचं असेल तर नावेत बसावं पण लागणार आहे आणि पैलतीर आल्यानंतर नावेला आम्हाला सोडावं पण लागणार आहे. पायऱ्यांमध्येच आम्ही अडकून पडलो तर वरच्या मजल्यावर आम्ही पोहोचू शकत नाही. पायरी घ्यावी पण लागणार आहे आणि सोडावी पण लागणार आहे. त्याप्रमाणे ही शुभोपयोगाची भूमिका आहे. म्हणून सर्वप्रथम तर आम्हाला अशुभोपयोगापासून वाचायचं आहे. शुभोपयोगही अशुद्धोपयोग आहे, पण आम्हाला पहिल्यांदा वाचायचं आहे ते अशुभोपयोगापासून. कारण रात्रंदिवस अनादिकालापासून या जीवावर जे संस्कार आहे हे अशुभोपयोगाचे आहे. आजही पहा, एवढं आम्ही शास्त्र वाचतो, ऐकतो, पठण पाठण करतो, पण साधारणतः आमचं मन परत अनिवार्यपणे ओढ कुठे घेतं, तर आमचं मन परत अशुभोपयोगामध्ये न कळत कधी जातं हेही आम्हाला कळत नाही. त्या ठिकाणाहून आम्हाला परत शुभोपयोगामध्ये प्रवृत्ती रूपाने स्थिर व्हावं लागतं. आणि म्हणून पहिल्यांदा या अशुभोपयोगाला आम्हाला जाणीवपूर्वक बाजूला करावं लागणार आहे. विशुद्ध निराकुल होण्यासाठी अशुभोपयोगातून जाणीवपूर्वक दूर करून पहिल्यांदा तर शुभोपयोगाची भूमिका आम्हाला साधावी लागणार आहे. व्रतामध्ये आम्ही स्थिरता प्राप्त करावी लागणार आहे. संयमाचं आमच्या जीवनात पूर्णांशाने आम्ही पालन करू शकू अशी स्थिरता आम्हाला साधावी लागेल. आणि ही साधल्यानंतर शुद्धोपयोगाला आमच्या जीवनात सुरुवात होणार आहे. अंतरंगात पहिल्यांदा ध्यास तर शुद्धोपयोगाचा ठेवावाच लागणार आहे. बेसिक रूपाने शुद्धोपयोग आमचं असणारच आहे. पण अशुभापासून जाणीवपूर्वक हटून शुभोपयोगाची भूमिका स्थिरता रूपा म्हणजे स्थिर करून शुभोपयोगालाही जीवनातून बाजूला करावं लागणार आहे असं म्हणण्यापेक्षाही शुद्धोपयोगात गेला की हा शुभोपयोगाच्या भूमिकेतून सहज सुटणार आहे. अशी ही शुभोपयोगाची महती आणि प्रयोग आमच्या जीवनामध्ये आम्हाला बघायचं आहे. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य येणार आहे. अशुभोपयोग कशाला म्हणतात ही गाथा आपण आता या अनुषंगाने सांगणार आहे. अशुभोपयोगाचं स्वरूप गाथा नंबर 158. विषय कषायो गाढो दुःसुदिचित्त दुग्गठो गोठ्ठिजुदो उग्गो उम्मग्ग परो उव ओगो जस्य सो असुहो. विषय कसा ओ गाढो
दुःसुदी दुच्चित्त दुग्ध गोठी जुदो उग्गो उमग्ग परो उव ओगो जस्य सो असुहो. जस्य उव ओगो ज्याचा उपयोग, विषय कसाय ओ गाढो विषय कषयांनी अवगाढित झालेला आहे, विषय कषयांनी वेढलेला आहे, ज्याच्या अंतरंगामध्ये विषय कषायच निरंतर वास करत आहेत. आणि आणखी कसं तर दुःश्रुती दुश्चित्त, दुःश्रुती ज्याच्या जीवनात आहे, दुष्श्रुती म्हणजे वाईटच ऐकण्याची ज्याची प्रवृत्ती आहे, चांगलं ज्याला रुचतच नाही, चांगले मधुर श्रवण ज्याच्या जीवनात रुचत नाही आणि ज्याला निंदा नालस्ती अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये ज्याला रस आहे, अशी ही दुष्श्रुती. नंतर दुश्चित्त, ज्याच्या अंतःकरणामध्ये हे असे वाईटच विचार निरंतर उत्पन्न होतात, दुर्विचार. आणि दुग्गट्ठोठी जुदो, आणि दुष्ट सहवासानी जो युक्त आहे, म्हणजे दुष्ट लोकांच्या संगतीमध्येच दुष्ट गोष्टींमध्येच जो नित्य संलग्न झालेला आहे. आणखी कसं आहे तर उग्र आणि उन्मग्ग परो, उग्र आणि उन्मार्गामध्ये लीन आहे, तो अशुभोपयोग आहे. म्हणजे अशुभोपयोग हा अनादी कालापासून प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये सातत्याने त्यांनी अनुभवलेला आहे. ही गोष्ट याच्यासाठी अशुभोपयोगाची गोष्ट याच्यासाठी श्रुत परिचित आणि अनुभूत आहे, नवीन याच्यामध्ये काही नाही. कारण हा हे जीव अनादी कालापासून करतोय. याच्यासाठी नवीन काय असेल तर शुभोपयोगाची परिणती ही त्याच्यासाठी नवीन आहे. न कळत याचं मन कुठे वेढलं जातं तर विषय कषयांमध्ये हा सदैव आकुल व्याकुल होतो. विषयांपासूनच सुख मिळतं अशी याची निरंतर धारणा आहे. विषयांना तो थोडा काळ देखील बाजूला सारू इच्छित नाही, अशी याची विषयांशी तन्मय रूप प्रवृत्ती अनादी कालापासून दिसते आहे. चांगल्या गोष्टींमध्ये याचं मन साधारणतः अनादी कालापासून कधीही रमलेलं नाही. वाईट गोष्टी, वाईट चित्त असंच याचं मन निरंतर अशा प्रकारचं आहे आणि हा जीवनामधला अशुभोपयोग असणार आहे. टीका पहा. विशिष्ट उदय दशेमध्ये असणाऱ्या, मागच्या गाथेमध्ये क्षयोक्षम दशा घेतली होती, या ठिकाणी उदयरूप दशा घेणार आहे. कारण या ठिकाणी जे आमचे परिणाम होणार आहे हे मोहनीय कर्माच्या उदयात होणार आहे. मोहनीय कर्म काल आपण बघितलं त्याप्रमाणे दोन प्रकारचं, दर्शन मोहनीय कर्म आणि चारित्र मोहनीय कर्म. याच्यामध्ये दर्शन मोहनीय म्हणजे मिथ्यात्व कर्माचा उदय असताना जीवाला सगळं काही जे दिसतं ते सगळं विपरीत दिसतं. समीचीन तो अवलोकन करूच शकत नाही, समीचीनतेची श्रद्धा तो ठेवूच शकत नाही, असं सगळं विपरीत विभ्रम रूपाचं ज्ञान त्याच्या जीवनात असतं. आणि म्हणून विशिष्ट उदय दशेमध्ये असणाऱ्या दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय पुद्गलांना अनुसरून, म्हणजे दर्शन मोहनीयाचा उदय आहे आणि ज्याला दर्शन मोहनीयाचा उदय आहे म्हणजे मिथ्यात्वाचा उदय आहे त्याला अनंतानुबंधीचाच उदय असणार आहे. कारण ही जोडगोळी आहे, मिथ्यात्व आहे तिथे अनंतानुबंधी असणारच आहे. म्हणून मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी याचा उदय ज्याच्या जीवनात आहे. आणि अनंतानुबंधीचा उदय हा कषाय भाव आहे. आणि अनंतानुबंधी कशी ओळखायची तर आमच्या जीवनामध्ये अनंत काळपर्यंत रागद्वेष रूप परिणती ज्या कषायांमुळे टिकते तो अनंतानुबंधी भाव आहे. हा अनंत अनुबंधाला मिथ्यात्वाला कारणीभूत असणारा परिणाम आहे. असा हा परिणाम असणाऱ्या परिणतीमध्ये संलग्न असल्यामुळे अशुभ विकारांचा स्वीकार केल्यामुळे अशुभ परिणती जीवनात दिसते. त्यामुळे परमभट्टारक महादेवाधिदेव परमेश्वर अरहंत सिद्ध आणि साधू सोडून इतरत्र उन्मार्गाच्या श्रद्धानामध्ये, म्हणून त्यांना यावर श्रद्धा नाही आहे,
खऱ्या देवगुरु शास्त्रावर त्याची श्रद्धा नाही. त्याची श्रद्धा आहे उन्मार्गामध्ये, मिथ्या मार्गामध्ये तो श्रद्धानी बनतो. खोट्या देवगुरु शास्त्राकडे त्याचा सहज कल जीवनामध्ये दिसतो आणि असा हा उन्मार्गाची श्रद्धा करतो. विषय कषायांमध्ये आणि दुष्टृती, दुर्विचार, दुष्ट सेवा, उग्र कषाय प्रवृत्ती यामध्ये प्रवृत्त असणारा उपयोग हा अशुभोपयोग आहे. अशुभोपयोगाची साधारण परिणती कशा प्रकारची असते तर पहा, ही जी 158 नंबरची गाथा सांगितलेली आहे याच्यामध्ये अशुभोपयोगाचं स्वरूप आचार्यांनी नेहमी स्वरूप कुंद आचार्यांनी कथन केलेलं आहे. विषय आणि कषायात लीन असलेला उपयोग म्हणजे अशुभोपयोग आहे. विपरीत मार्गाच्या श्रद्धानात प्रवृत्त असणारा उपयोग म्हणजे अशुभोपयोग आहे. विपरीत मार्ग आणि त्याची श्रद्धा म्हणजे मिथ्यात्वाच्या उदयामध्ये जो उपयोग जीवाचा असणार आहे तो अशुभोपयोग आहे. विषय कषाय, कुशास्त्र श्रवण, अपध्यान, कुसंगती, उग्र आचरण याला अशुभोपयोग असं म्हटलं जातं. जे जीवाचं घात करणारं आचरण आहे असा हा अशुभोपयोग आहे. सहज आत्मस्वरूप आणि त्याची साधना करणारे साधक, सिद्धांशिवाय अन्य जीवांमध्ये देवत्व आणि गुरुत्वाचे श्रद्धान हा विपरीत मार्ग आहे. म्हणजे खऱ्या देवगुरु शास्त्राशिवाय जो काही विपरीत श्रद्धानरूप मार्ग आहे, विपरीत ज्ञान आहे, विपरीत चारित्र आहे त्यांना उन्मार्ग किंवा विपरीत मार्ग असे म्हटलेले आहे. रत्नकरण शावकाचार मध्ये गाथा ठेवली की श्रद्धाणम परमार्थानाम आप्तागम तपोभृताम त्रिमूढापोढमष्टांगम सम्यक दर्शनमस्मयम. याला सम्यक दर्शन म्हणायचं. आणि या सम्यक दर्शनाशिवाय जो काही विपरीत श्रद्धारूप भाव आहे ते म्हणजे मिथ्या दर्शन आहे. म्हणजे ज्याची 7 तत्वांवर श्रद्धा नाही, खऱ्या देवगुरु शास्त्रावर ज्याची श्रद्धा नाही, जे आचार्यांनी सांगितलेलं आहे चरणानुयोगादी ग्रंथांमध्ये त्याला तो मानत नाही, जुमानत नाही, संयम जीवनामध्ये धारण करणं व्यर्थ आहे, संयमाप्रती जो आस्थावान नाही त्याच्या जीवनात हा सगळा विपरीत श्रद्धारूप परिणाम असणार आहे आणि ही संसाराची परिपाटी आहे. अशुभोपयोगात अशुभ रागाचं ग्रहण आहे. 2 प्रकारचा राग आहे. एक शुभ राग ज्याला प्रशस्त राग म्हटलेला आहे. चांगल्या कार्यामध्ये असणारा जो अनुराग त्याला प्रशस्त राग म्हटला जातो. आणि अशुभ कार्याप्रती असलेला राग त्याला अशुभ राग किंवा अप्रशस्त राग म्हटला जातो. अप्रशस्त राग हा पापबंधाचं कारण आहे आणि प्रशस्त राग हा पुण्यबंधाला कारणीभूत असणारा परिणाम आहे. तर अशुभोपयोगामध्ये काय आहे तर अप्रशस्त राग जीवनामध्ये आहे. वाईट गोष्टीला त्यांनी महत्वाचं स्थान जीवनात दिलेलं आहे. अशुभ रागाचं अंतरंग निमित्त कारण हे मोहनीय कर्माचा उदय आहे. शुभ रागाचं देखील अंतरंग निमित्त कारण मोहनीय कर्माचा उदयच होता, पण त्यामध्ये उदय मंद होता. लक्षात घ्या फरक. शुभ रागामध्ये अंतरंग निमित्त कारण मोहनीय कर्माचा मंद उदय आणि अशुभोपयोगामध्ये तीव्र उदय हा अंतरंग कारण असणार आहे. आत्मा विषय कषाय आदी विभावांनी सहित शुद्ध चित चैतन्य मात्र आहे आणि त्याशिवाय बाकी सर्व उपयोग हा अशुद्ध उपयोग आहे आणि विपरीत आहे. म्हणून या संबंधामध्ये जयसेन आचार्यांनी आपल्या टीकेमध्ये विशेष स्पष्टीकरण केलेलं आहे की त्यांनी श्रुती आणि दुष्श्रुती याच्यामधला फरक सांगितला. शुद्धात्म तत्वाची प्रतिपादक जी ग्रंथरचना आहे त्याला श्रुती म्हणायचं, की ज्याच्यामध्ये आत्मतत्वाचं प्रतिपादन केलेलं आहे, अध्यात्म पद्धतीने असेल किंवा आगम पद्धतीने असेल, जे जिनवचन आहे त्याला श्रुती म्हटलेलं आहे.
म्हणजे जिनवाणी आगम याला सुश्रुती म्हणायचं, तर याच्या विपरीत जे आहे त्याला दुश्रुती म्हणायचं. नंतर दुश्चित्त, चिंतारहित आत्म्यात लीन असणारं मन हे सुचित्त आहे. चिंतारहित आत्म्यात लीन असणारं मन हे सुचित्त आहे, तर आत्मलीनतेचं विनाशक असणारं मन हे दुश्चित्त आहे. स्वपराच्या कामभोगासंबंधी चिंतन रूप रागादी अपध्यान हे दुश्चित्त आहे. आणि परम चैतन्य परिणतीला नष्ट करणारी संगती, कुशील पुरुषाची संगती याला दुष्ट गोष्टी म्हटलेलं आहे. परम उपशमभाव परिणत चैतन्याच्या विपरीत जो आहे त्याला उग्र असं म्हटलेलं आहे. परम उपशमभाव परिणत चैतन्याच्या विपरीत असणारा परिणाम म्हणजे उग्र परिणाम. आणि वितराग प्रणीत निश्चय व्यवहार मोक्षाच्या विरुद्ध जे आचरण त्याला उन्मार्ग म्हटलेलं आहे. म्हणून जयसेन आचार्यांनी याचं विशेष स्पष्टीकरण आम्हाला दिलेलं आहे. आणि या संबंधामध्ये वृंदावन कवी लिहितात, इंद्रिय के विषय और क्रोधादि कषायिनी में जाको परिणाम अवगाढ़ा गाढ़ रुखिया, मिथ्या शास्त्र सुने सदा चित्त में कुभाव गुणे. मिथ्या शास्त्र निरंतर ऐकतात, शृंगारिक कथा, डिटेक्टिव्ह कथा याच्यामध्ये आम्हाला ऐकण्यात जितका रस येतो तितक्या आत्म्याच्या कथा ऐकण्यात रस येतो का? प्रत्येकाने मनामध्ये चिंतन करण्याचा विषय आहे की आम्हाला डिटेक्टिव्ह सिरियल बघताना, शृंगाराच्या कथा वाचताना किंवा करुणा रसाच्या कथा वाचताना जो आनंद येतो तो आनंद किंवा त्याच्याही पेक्षा विलक्षण असणारा आत्मिक आनंद आम्हाला आत्मकथा वाचताना अनुभवता येते का? आत्मकथा वाचताना आम्ही असं देहभान हरपतो का? हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि म्हणून या ठिकाणी वृंदावन कवी म्हणतात, मिथ्या शास्त्र सुने सदा चित्त में कुभाव गिने गुणे. चित्तामध्ये निरंतर कुभावांची अशी गुंतवणूक किंवा गुणाकार रूपाने हे परिणाम जीवनात सतत असतात. दुष्ट संग रंग को उमंग रस चुकिया, जीवन के घातवे को जतन करत नित, कुमार्ग चलावे में उग्र मुख मुखिया, ऐसो उपयोग सोई अशुभ कहावत है, जाके उर बसे वह कैसे होय सुखिया. आणि अशा प्रकारचा हा अशुभोपयोग ज्याच्या जीवनात निरंतर निवास करतो आहे तो सुखी कसा होऊ शकेल? कारण अशुभोपयोगाचं फल हे निरंतर पाप आहे आणि पापाचा उदय आला असताना ते निश्चितपणे दुःखदायक आहे. पाप करत असताना आम्हाला ते जाणवत नाही. हसत हसत पाप आमच्या हातून घडून जातं. जाणून बुजून करतो असंही नाही, घडून जातं की आम्ही पाप करत आहे ही आम्हाला जाणीव पण नसते. पण त्याचं फळ भोगत असताना ते फळ आम्ही कितीतरी काळ भोगावं लागतं आणि ते भोगत असताना महाक्लेशकारी आणि दुःखकारी ते जीवनात असतं. म्हणजे एका क्षणामध्ये जे कर्म आम्ही केलेलं आहे त्याचं फळ यदा कदाचित 70 कोडाकोडी सागर आम्हाला भोगावं लागतं. आणि 70 कोडाकोडी सागर हे केवढं आहे याचं परिमाण जर आम्हाला बघायचं असेल तर पाहू शकतो की आमचा उत्सर्पिणीचा आणि अवसर्पिणीचा काळ हा दोन्ही मिळून 20 कोडाकोडी सागर आहे. 20 कोडाकोडीपेक्षा देखील 3.5 पट अधिक एवढं 70 कोडाकोडी सागर प्रमाण होणार आहे. आणि तेवढा काळपर्यंत एक क्षण केलेलं मिथ्यात्व आम्हाला फळ देणार आहे. म्हणजे एवढी ही घातकता या पाप प्रकृतीमध्ये आहे. आणि म्हणून निरंतर आम्हाला आमच्या भावांना सांभाळायचंय. माझा भाव कोणता होतोय? मिथ्यात्व भाव मी किती पुष्ट करते आहे
किती त्याला आम्ही खतपाणी देतो आहे हे सातत्याने आम्हाला जाणीवपूर्वक बघायचं आहे आणि याच्यापासून आम्हाला दूर हटायचं आहे. ही परिणती, हे गणित आम्ही समजून घ्यायचं आहे. एका क्षणामध्ये आम्ही परिणती करतो, एक क्षण आम्ही अढी ठेवून जीवनामध्ये वागतो आणि एवढी अढी की जी अनंत संसाराला कारणीभूत होईल आणि त्यांनी आमचं काहीही हित होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण आम्ही दुसऱ्यांच्या परिणतीमध्ये काहीही करू शकत नाही आणि तरीही त्यामुळे आम्ही स्वतःचं नुकसान करून घेतो. तर अशी ही आम्ही आज अशुभोपयोगासंबंधीची गाथा बघितली. याचा प्रयोग आत्मरक्षणासाठी अत्यंत हेय असणाऱ्या, शुभोपयोग कथंचित हेय होता, कथंचित उपादेय होता, पण अशुभोपयोग तर कोणत्याही परिस्थितीत उपादेय म्हणता येत नाही. म्हणून अत्यंत हेय अशा अशुभोपयोगापासून पूर्णपणे आम्हाला दूर व्हायचं आहे. शुद्धोपयोगात येण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शुद्धोपयोगाची साधना आम्हाला जीवनात निरंतर करता येईल का, या संबंधी आमच्या जीवनात चिंतन आणि मननाची दिशा सुरू ठेवायची आहे. आपण आज इथे थांबूया आणि उद्याला रविवार असल्यामुळे सुट्टी असेल, परवाला आपण परत भेटू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.